हे जरा राजेशकडे दे. कुठं किती आहे ते 7 कोणाला पडणार एवढं नाही बाबा, एवढं द्यायची काय गरज आहे? एवढं वाचायचं. तुम्हाला वाचायसाठी देतो तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती पाहिजे ना काय चाललं तुम्ही दोन्ही माहिती सांगा, एवढं वाचायचं कधी? अत्यावश्यक तुम्ही देणार काय इलेक्ट्रॉनिक मीडियाला काय करावं? एखादं पेज द्या. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आपण देऊ अभि वेळ लावले केचं काय देतो केचं काय देतो फक्त प्रेस नोटची वेळ काढते. रेस्टॉरंट नाही काढली तुम्हाला माहिती तोंडी देतो मी. हा तोंडी माहिती द्या. चला आवाज येणार माझा. गेल्या दीड वर्षापासून मायनीच्या छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात अनेक वेळा आपल्याकडे सगळ्याकडे बातम्या छापून आल्या आणि अनेकदा बातम्या छापून आल्यानंतर सुद्धा आजपर्यंत मी त्या बातम्यांना कधी उत्तर दिलं नव्हतं. या कॉलेजमध्ये मी ट्रस्टी म्हणून 2019ला गेलो आणि 19ला मी ट्रस्टी म्हणून जात असताना या कॉलेजची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि या कॉलेजच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी कसा गेलो या सगळ्या गोष्टी थोडंसं आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगणं अपेक्षित आहे की त्याची पार्श्वभूमी सांगणं अपेक्षित आहे. म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी बोलवलं. त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी बोलेन, पण एक पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना सांगतो की 2 वर्षापूर्वी साधारण आधीच्या ॲग्रीमेंट आणलं तुला मी ॲग्रीमेंट सांगितलं होतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला कॉलेजची पार्श्वभूमी एक 5-7 मिनटात मी आपल्याला सांगतो वस्तुस्थिती काय होती की 2019 साली महादेव देशमुख माझ्याकडं साधारण 6 महिने येत होते. त्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेकदा माझं कॉलेज घ्यावं अशा पद्धतीची विनंती माझ्याकडे केली, पण मला त्या मायनी कॉलेजच्या कुठल्याही लेनदेनमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये मला कुठला इंटरेस्ट नव्हता. त्याच्या अगोदर जेव्हा मी नवीन आमदार झालो 2017-9 साली, तेव्हा 14-15 साली ह्याच मायनी कॉलेजचा विषय विधानसभेमध्ये आला होता की मायनी कॉलेजमध्ये बोगस विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये घेतले आणि त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाली नाही. साधारण परिस्थिती आपल्याला माहिती आहे की 25 लाख 40 लाख 50 लाख 60 लाखापर्यंत पैसे घेतले, पण हे घेत असताना कॉलेजला परमिशन नसताना घेतले आणि अशा लोकांना ॲडमिशन मिळाली नाहीत म्हणून दंगा होता. आणि काही लोकांना ॲडमिशन मिळाली पण कॉलेज बंद झालं, त्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण कुठं घ्यायचा हा विषय होता. त्यावेळीसुद्धा या कॉलेजच्या संदर्भात विद्यार्थ्यांची भूमिका, आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांची भूमिका मी मांडली होती. थोडंसं एवढंच मला माहिती होतं की या कॉलेजमध्ये थोड्याशा अडचणी आहेत. पण जेव्हा अनेक दिवस माझ्याकडं आल्यानंतर अनेक दिवस तर मी वेळच दिली नव्हती भेटायला, पण शेवटी खूपच विनंती करते म्हणलं मी भेटलो आणि त्यांनी मला विनंती केली की आम्ही प्रचंड अडचणीत आहे आणि कॉलेजला शासनाने सील केलेलं होतं. ही सगळी प्रॉपर्टी शासनाच्या ताब्यात होती आणि जर आता ही प्रक्रिया जर पुढं थांबली नाही तर ही अख्खी प्रॉपर्टी शासनाच्या नावे करण्याची प्रक्रिया कलेक्टर ऑफिसमध्ये चालू होती. या सगळ्यामध्ये तुम्ही मदत करावी किंवा ही संस्था तुम्ही चालवावी अशा पद्धतीची विनंती
देशमुख कंपनीच्याकडून किंवा ते ट्रस्ट, देशमुख असं स्पेसिफिक कोणाच्या बापाची संस्था नाही आहे, ही ट्रस्टची संस्था आहे, एक ट्रस्ट आहे आणि एक ट्रस्ट चे ट्रस्टी माझ्याकडे येऊन विनंती केली आणि त्या अनुषंगिक आपण परिस्थिती मी जाऊन स्वतः बघितली, काय बांधकामं होती, काय परिस्थिती तिथली बघितल्यानंतर कॉलेज चालू करण्यासंदर्भातल्या काय अडचणी होत्या त्या तत्कालीन मुख्यमंत्र्याशी मी चर्चा केली आणि या संदर्भात आपण काय करू शकतो असं चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रचंड अडचणी त्याच्यामध्ये आहेत, ते सगळे फ्रॉड लोक आहेत आणि या प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप काय करता येईल अशी परिस्थिती दिसत नाही, तरी पण काय मार्ग काढता आलं तर बघू. या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी जो फ्रॉड केलेला होता, यांनी जे फेक ॲडमिशन केलेली होती, ह्या सगळ्या केसेस हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या आणि सुप्रीम कोर्टानं त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन 20 कोटी रुपयाची पेनल्टी, दंड, 20 कोटी रुपयाचा दंड हा महाराष्ट्र शासनाला केला आणि महाराष्ट्र शासनानं तो 20 कोटीचा दंड ह्या कॉलेजला केला होता आणि त्या वसुलीसाठी कॉलेजचा ताबा महाराष्ट्र शासनाने घेतलेला होता आणि त्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचं नाव सातबाऱ्यावर लागलं होतं. ही सगळी अशा परिस्थितीत आपण कॉलेज घेतलं, शासनाशी चर्चा केली, शासनाचं देणं परत द्यायचं होतं, या सगळ्या अनुषंगिक आपण कशा पद्धतीनं करू शकतो हे सगळं जयकुमार गोरेची इच्छा होती म्हणून झालेलं नाही, त्या ट्रस्टींची इच्छा होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि या सगळ्या झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांच्याकडे बसलो, सचिव लेवलला चर्चा झाली आणि त्यांनाही कॉलेज चालू करण्यासंदर्भात त्यांची भावना होती की शासनाचे पैसे परत मिळाले पाहिजेत, कॉलेज चालू झालं पाहिजे आणि मेडिकलच्या सीट्स वाढल्या पाहिजे, त्या अनुषंगानं ते धोरण ठेवून हे मॅनेजमेंट बदला ही अट घालून असेल तर आम्ही यामध्ये पॉझिटिव्ह पुढं जाऊ असा विषय होता आणि त्या अनुषंगानं मॅनेजमेंट चेंज झाली. तसा प्रस्ताव शासनाला सादर झाला, शासनानं ते 20 कोटी रुपये भरायला 10 वर्षाची मुदत दिली, वर्षाला 2 कोटी रुपये भरण्यासंदर्भातली शासनानं या सगळ्या प्रक्रिया लिगली झाल्यानंतर आपण पुढं गेलो. हॉस्पिटलला मान्यता काढलेली होती, हॉस्पिटलची मुदत संपलेली होती, जागा येणे नव्हतं. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की ह्या कॉलेजला 2 वर्षासाठी 12, 13 आणि 13, 14 MBBSची परवानगी आली होती. साधारण जेवढं सगळं बांधकाम आहे या बांधकामाची एकाही बांधकामाची बांधकाम परवानगी घेतलेली नाही. 100% बांधकाम इनलिगल आहे, बांधकामच बेकायदेशीर आहे. येणे करणं तर येणेही केलेलं नव्हतं, त्यातला काही भाग येणे होता, काही भाग येणेही नव्हता. पण या अशा परिस्थितीत हे सगळं पुढं घेऊन जात असताना, कॉलेज आपण चालू घेत असताना आपण कधीही कुणालाही या संदर्भात पैसे देण्याची भूमिका आपली व्यवहारात कधी ठरलेली नव्हती. या संस्थेवर संस्थेच्या प्रॉपर्टीज किती आहेत, संस्थेचं देणं किती आहे, या सगळ्याच्या अनुषंगानं आपण जेव्हा विचार केला, जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या, तेव्हा आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या कॉलेजची ओव्हरऑल आज विचार केला तर त्या कॉलेजची साधारण किंमत या कॉलेजची, आता कोण काय सांगतं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा जर लिगल व्हॅल्युएटरकडून जर किंमत केली तर या कॉलेजची साधारण 40-45 अगदी हाईट जवळजवळ 50 कोटीच्या आसपासची किंमत होती. या कॉलेजवर देणं, या कॉलेजवर कर्जाची आणि बाकी देण्याची अमाऊंट काढली तर ती साधारण माझ्या निदर्शनास आलेली आत्ता आलेली सांगतोय, जेव्हा आम्ही बसलो तेव्हा दिलेली वेगळी अमाऊंट होती, पण आज विचार केला तर साधारण 150 कोटीच्या आसपास या कॉलेजवरचं देणं हे 150 कोटीच्या आसपास आहे. तर पहिला विषय असा आहे की जयकुमार गोरेने आमचं कॉलेज घेतलं, हा जो पहिला मुद्दा कुठला कोणी सांगितला जातो तर मी कुठलंही कॉलेज घेतलेलं नाही, मी त्यात ट्रस्टी म्हणून गेलो. तो गेल्यानंतर हॉस्पिटल बंद होतं, कॉलेज बंद होतं, सगळंच बंद होतं. तिथून पुढं सगळ्या या प्रक्रिया पुन्हा चालू करणं, शासनाच्या परवानग्या घेणं, साधारण 1.5 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये गेला. मिनवाईल हे सगळं चालू करत असताना येणे, परमिशन, या सगळ्या गोष्टी आज जे केस झालेली आहे त्यातला त्याच्या पार्श्वभूमी सांगतो की बांधकाम परवाना सगळ्या बिल्डिंगचा, त्यासाठी बांधकाम परवान्याची अमाऊंट जी आहे, परवाना पुन्हा हे करायला त्याची पेनल्टीची अमाऊंट आहे, ती साधारण 2 कोटीच्या आसपासची अमाऊंट होते. त्यातली साधारण 27-28 कोटी लाख रुपये आपण ती भरलेली होती. परवाना
पुढं चालला होता. परवान्याला प्रस्ताव अजून याच्याकडं TPकडं आला, पुढं गेला. पण मला आपल्याला हे निदर्शनास आणून द्यायचं पहिला विषय की जेव्हा मला सांगितलं या कॉलेजवर जे देणी आहेत 20 कोटी शासनाचं, बँकांची जी देणी आहेत ती देणी आहेत, पण या कॉलेजमधली एकही गोष्ट कुठली लिगल नाही. जी कर्ज कॉलेजवर काढली NA नसताना काढली कशी, बांधकाम परवानगी नसताना दिली कशी, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आत गेलो तोपर्यंत मला माहिती नव्हतं. पण बांधकाम परवानगी नसताना दिलं कसं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हे ट्रस्ट आहे. ट्रस्टला कुठल्याही बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते. एकाही कर्जाला चॅरिटी कमिशनरची परवानगी नाही. कर्ज कसं दिलं काय माहिती नाही. आता हा सगळा डिस्प्यूट आला कुठं की या कॉलेजवर साधारण 138च्या साधारण माझ्या हिशोबानं 125च्या आसपासच्या केसेस चालू आहेत. त्या 138च्या अमाऊंट कर्ज भागवणं या प्रक्रियेचा भाग होता. 138चे अमाऊंट भागवणं हाही प्रक्रियेचा भाग होता. आणि हे करत असताना हे कॉलेज चालू करण्यासाठी जे काही पैसे लागतील तो निधी नवीन मॅनेजमेंटनं उपलब्ध करायचा आणि ते कॉलेज चालू करायचं. कॉलेज चालू झाल्यावर या प्रक्रियेतली जी बँकांची काही देणी आहेत ती बँकांची कॉलेज चालू झाल्यावर या बँकांची देणी भागवायची आहेत. बाकी जे काही बाकीचे देणी आहेत ते कॉलेज चालू झाल्यावर भागवायचे आहेत. पण ज्या काही 138च्या केसेस होत्या ती अमाऊंट लवकरात लवकर कशी देणे येईल या संदर्भात चर्चा होती. जेव्हा मी हे सगळी परिस्थिती बघितली, हे सगळं झालं, कॉलेज चालू, आम्ही पण आवेशात होतो थोडंसं. आता MBBS कॉलेज चालू करायचं आहे, ट्रस्ट चालू करायचं आहे, माझं इथं हॉस्पिटल चालू होते, ह्या सगळ्या ह्याच्यात. पण जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया आम्ही बघितल्या त्या या प्रक्रियेमध्ये एवढी गुंतागुंत आहे, एवढी गुंतागुंत होती की हॉस्पिटलच्या परवानगीपासूनचे सगळे विषय होते. NAचे विषय, ह्या सगळ्या विषयामध्ये कॉलेज चालू करणं हे पराकोटीचं काम होतं. खूप अवघड काम होतं. त्यासाठी ह्या सगळ्या परवानग्या काढणं, ह्या सगळ्या करणं याच्यासाठी साधारण 1.5 वर्षाचा कालखंड आमचा गेला. त्याच्यानंतर ह्या परवानग्या सगळ्या परत आणल्या. NAचे प्रस्ताव मंजूर झाले. बांधकाम परमिशन त्या प्रस्ताव दाखल झाले. आणि मिनवाल करोना आला. आणि ह्या करोना आल्यावर त्याच कालखंडामध्ये हॉस्पिटलला नुकतीच जिल्हा परिषदेने परवानगी दिली. कलेक्टरचा आदेश आला आणि हे करोनाचं हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भातली चर्चा झाली. करोनाचं हॉस्पिटल चालू झालं. त्यावेळी वास्तविक पाहता करोनाचं हॉस्पिटल चालवण्यासारखी आमची क्षमता नव्हती. तसे डॉक्टर आमच्याकडे नव्हते किंवा तशी परिस्थिती आमची नव्हती. पण कलेक्टरनं सांगितलं आणि मतदारसंघाची आवश्यकता म्हणून आपण लोकांची सेवा करणं ह्या भावनेतनं आपण ते हॉस्पिटल चालू केलं. MPJYची स्कीम आपण आणण्यासाठी प्रयत्न केले, ती स्कीम आपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि साधारण तुम्ही बघितलं की या जिल्ह्यातलं कोविडचं जम्बो हॉस्पिटलनंतर आणि कृष्णा हॉस्पिटलनंतर सगळ्यात चांगलं काम, सगळ्यात ताकदीनं जर काम कुठल्या हॉस्पिटलनं केलं असेल तर ते मायनी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलनं केलं. रात्रंदिवस मेहनत केली. आणि जेव्हा हे व्यवस्थित चालू हॉस्पिटल झालं, परिस्थिती जशी दिसली, आमच्या पॉलिटिकल लोकांनाही ही परिस्थिती दिसली की आता हे मेडिकल कॉलेज चालू होते आणि आता ते जयकुमार गोरेच्या याच्यामध्ये चालू होते का काय, अशा पद्धतीचा विषय. जर आत्ता जयकुमार गोरेंची अडचण एवढी आहे, हे सगळं चालू झाल्यानंतर आपल्याला किती अडचणी असं काय आलं असतील मनात कोणाच्या वेळेस. त्या सगळ्या प्रक्रिया घडत पुढं गेल्या. पण मिनवाईल हे सगळं करत असताना काही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आपल्याला सांगतो की आम्हाला जी देण्याची लिस्ट दिलेली होती ट्रस्टीनी जुन्या की एवढी कॉलेजची देणी आहे, 30 कोटीची कॉलेजमध्ये इक्विपमेंट आहे म्हणून सांगितलं. आम्ही थोडं आवेशात होतो, सांगितलं मी अगोदरच सांगितलं की आम्ही आवेशात होतो थोडं. आता एवढं कॉलेज चालू करायचं आहे, हॉस्पिटल चालू करायचं आहे सगळं. आणि ॲक्च्युली जेव्हा सगळं परिस्थिती बघितलं, हॉस्पिटलमध्ये साधारण 2-2.5 कोटीच्या वरची इक्विपमेंट कॉलेजमध्ये नव्हती. मग जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा 2014 साली HDFC बँकेकडून 14.70 कोटीचं म्हणजे साधारण 15 कोटीचं इक्विपमेंट लोन घेतलं. म्हणजे हॉस्पिटलसाठी इक्विपमेंट घेण्यासाठी 15 कोटीचं लोन घेतलं. आणि ते लोन घेत असताना त्यांनी काय इन्व्हॉइस जोडले, बँकेची परवानगी घेतली आणि ते लोन घेतलं त्यांनी. आणि
बँकेला जी बिलं जोडली आणि ते सगळं पेमेंट काढून घेतलं. जेव्हा मी वास्तविक बघितलं की हॉस्पिटलमध्ये इक्विपमेंट नाही, तेव्हा आम्ही ते इक्विपमेंटची लिस्ट काढली, त्याची सगळी बिलं बँकेकडून मागवून घेतली, जी काय बिलं होती ते सगळे मागवली आणि मागवल्यानंतर जे सप्लायर होते त्या सप्लायरना नोटीस काढला की बाबा तुम्ही काय काय सप्लाय आपल्याला केलं, हॉस्पिटलला केलं. ते सप्लाय आपण जे केले, जे इक्विपमेंट सप्लाय केली ती सप्लायची इक्विपमेंट आपण यादी द्या, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे किती आले ते पैसे आपण द्या, त्याची माहिती आपण द्या. आणि या सगळ्यात लिगल नोटीस काढल्या. लिगल नोटीसच्या कॉपीज बिपीज आहेत. 3 सप्लायरला कडून एवढी अमाऊंट इक्विपमेंट घेतले होते. त्यातल्या तिघांना नोटीस काढल्यानंतर त्यातल्या दोघांची उत्तरं आली. एकाचं त्या पत्त्यावर नसल्याचं आढळून आलं. त्या पत्त्यावर तो नाहीच आहे ते. तर त्या 2 इक्विपमेंटवाल्यांनी उत्तर परत दिलं की या कॉलेजला कोणतीही इक्विपमेंट आम्ही सप्लाय केलेली नाहीत. या अगेन्स्ट आम्हाला कुठलेही पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. आता हा विषय आहे की 14 कोटी 15 कोटी रुपये इक्विपमेंट लोन घेतल्यानंतर जर तिथं एकही रुपयाचं इक्विपमेंट घेतलं नाही आणि जर त्याचे पैसे आपण त्यांना भागवायचे आहेत, बँकांना पैसे भागवायचे आहेत, इक्विपमेंटच नाही, पैसे आपण भागवायचे आहेत, हा एक विषय झाला. दुसरा विषय असा होता की 138च्या केसेस होत्या. मला वाटलं की कॉलेजनं काहीतरी देणं घेतलं असेल, कॉलेजचं काहीतरी सप्लाय केला असेल, वीट सप्लाय, सिमेंट सप्लाय, इक्विपमेंट सप्लाय किंवा काय सप्लाय केलं, त्याच्या अगेन्स्ट चेक दिले असतील आणि ते बाउंड झाले असतील. या सगळ्याच्या सगळ्या 138 केसेसची जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा ज्यांना कॉलेजनं चेक दिला आहे त्या माणसाला चेक का दिला याचं कोडं शेवटपर्यंत उलगडलं नाही. कारण त्या माणसाचा एकही रुपया कॉलेजकडे आला नाही, अकाउंटला आला नाही, तर एकही रुपयाचं कॉलेजमध्ये कुठला माल त्यांनी सप्लाय केला नाही. मग हे न करता त्यांनी चेक कशासाठी दिलं ही आपण माहिती घेतली. तेव्हा ह्यांनी कॉलेजला ॲडमिशन देतो म्हणून जे लोकांच्याकडून पैसे घेतलेले होते त्यातली काही लोक अंगावर गेली, काही लोकांनी आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून सांगितलं, आमचे पैसे दिले पाहिजेत म्हणून जे लोक तिथं जाऊन वाद घालायला लागले त्या लोकांना ह्यांनी चेक दिले आणि त्या चेक पुन्हा बाउन्स झाले आणि ते बाउन्स झालेल्या चेकवर पुन्हा 138च्या केसेस झाल्या. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अख्ख्या देशभर हे सगळी प्रक्रिया चालू आहे. त्यात आपल्याला इक्विपमेंटचं तर याच्यात सगळे लोन प्रपोजल बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. फक्त मी तुमच्या माहितीसाठी एक डॉक्युमेंट तेवढं 2 डॉक्युमेंट फक्त तुम्हाला देणार. हे सगळे तुमच्या माहितीच आहेत. केसेस याद्या किती आहेत, हे सगळे केसेसच्या याद्या आहेत. केस नंबर आणि या केसेसच्या सगळ्या याद्या आहेत. या कॉलेजवर किती केसेस चालू आहेत. माझ्या हिशोबाने साधारण 140-45च्या आसपास केसेस चालू आहेत 138च्या. तर कदाचित जयकुमार गोरे खरं बोलते का हे सगळं केसेसचंच दप्तर आहे. खरं बोलते का खोटं बोलते हा एखादा कदाचित विषय असू शकतो. मी तुमच्या माहितीसाठी एक डॉक्युमेंट देतो. हे डॉक्युमेंट आहे, यादी आहे. ही आपल्यासमोर जी मी यादी आता सगळ्यांना देणार आहे, ॲक्च्युली मी सगळ्यांना बंच काढायला सांगितलं होतं. ह्या यादीमध्ये साधारण 900 विद्यार्थ्याकडून कॉलेजला परमिशन नसताना, MBBS कॉलेजची परमिशन गेलेली असताना किंवा परमिशन असताना, विद्यार्थी भरायची क्षमता 100 असताना ॲडमिशन 300 मुलांना दिली, वरच्या 200 मुलांचे एक्स्ट्रा पैसे घेतले. अशी जी यादी आहे ही साधारण माझ्या हिशोबानं हे 68 कोटी रुपयाची यादी आहे. आणि मी असंच सांगत नाही आपल्याला, या यादीवर विद्यार्थ्याचं नाव आहे, या यादीवर त्या विद्यार्थ्याचा फोन नंबर आहे, या यादीवर त्या विद्यार्थ्याला पैसे किती दिले विद्यार्थ्यानं याची अमाऊंट आहे, या विद्यार्थ्यानं कधी पैसे दिलं याची अमाऊंट आहे. ह्याच्यातल्या लिस्टमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला आपण फोन लावा, पत्रकार म्हणून आपण फोन लावा आणि आपण त्यांच्याकडून माहिती घ्या की आपण ॲडमिशनसाठी पैसे किती दिले, आपल्याला ॲडमिशन मिळालं का, आपले पैसे परत मिळाले का, याची आपण माहिती घेतली असेल
तर हे विद्यार्थी किती आहेत? साधारण 950 विद्यार्थी आहेत. त्यातली 773 लोकांची यादी माझ्याकडे आत्ता आहे की या लोकांच्याकडून पैसे घेतले. 25, 30, 40, 50 लाख, 10 5 लाख नव्हे, 2 3 लाख नव्हे, 25, 30, 40, 50 लाखाचे पैसे घेतले. आणि हे पैसे त्यांनी देत असताना हे पैसे परत दिले पाहिजेत. रोज कॉलेजवर विद्यार्थी येतात, कॉलेजवर रोज लोक येतात पैसे मागण्यासाठी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं द्यायला, हे सगळंच ह्यात एकही गोष्ट लिगल नाही. हे आपण द्यायचं कुठून परत? तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं असं होतं की शेवटी आम्ही याही गोष्टीला तयार झालो की आपण कॉलेज चालू करू, आणि कॉलेज चालू झाल्यानंतर हे सगळं करू. ॲक्च्युली आता ॲग्रीमेंट नाही आहे कॉलेजचं, मी तुम्हाला ते देतो. ह्याच्यामध्ये नवीन मॅनेजमेंटमध्ये कुठलाही हस्तक्षेप देशमुखांनी करायचा नाही, त्यांचा काही संबंध, सहीचा अधिकार त्यांना नाही, मॅनेजमेंटवर हस्तक्षेप करायचा नाही, कुठल्या ह्या सगळ्या अटीवर हे सगळं झालेलं आहे. तर मला एक सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये बँकांची देणी साधारण 40 कोटीच्या आसपासची आहे, गव्हर्नमेंटची पेनल्टी 20 कोटीच्या आसपासची आहे. 138च्या बाकीचा जो हा सगळा विषय घेतला तर साधारण 150 कोटीच्या आसपासचं हे देणं जातं. तर हे सगळे जेव्हा सगळं लक्षात आलं तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या आम्ही त्या मॅनेजमेंटला विचारायचा प्रयत्न केला, आणि तिथून हा डिस्प्यूट चालू झाला. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की हे कॉलेज जेव्हा चालू झालं, हॉस्पिटलमध्ये जोरात काम, हॉस्पिटल चालू झालं, BMAची परवानगी गेलेली परत आणली, MBBSच्या परवानगीसाठी आपण ॲप्लिकेशन केलं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत आहेत असं वाटलं तेव्हा त्यांना पुन्हा या गोष्टीचा मोह पुन्हा त्यांना सुटला. आणि मोह असा सुटला नाही, देशमुख हे एक पार्ट आहे त्याचा. देशमुख हा एक पार्ट आहे. याच्या पाठीमागं असणारी जी लोकं आहेत ती वेगळी लोकं आहेत. पण हा मूळ विषय जो आहे तो देशमुखाच्या संदर्भातला आहे. तो विषय आपणाच्या समोर मी सांगितला, ती यादी आपणाला देतो. साधारण 68 ते 70 कोटी रुपयाची अमाऊंट अशीच गोळा केली, ती कुठं गेली माहिती नाही. आणि ते देणं कोणी भागवावं तर जयकुमार गोरेने भागवावं. हे देणं कोणी भागवावं तर ते जयकुमार गोरेने भागवावं. 138च्या केस ज्या संस्थेकडे पैसेच जमा झाले नाहीत, संस्थेच्या अकाउंटला रुपया आला, ते 138च्या केसेस कोणी मिटवाव्यात तर ते जयकुमार गोरेने मिटवाव्यात, ह्या ट्रस्टीने मिटवाव्यात. यातलं कुठलंही लिगल देणं द्यायला जयकुमार गोरे कधीच नाही म्हणणार नाही. आणि काय कारण, आणि हे सुद्धा मी सेटल करूया म्हटलं तर आपण हे सुद्धा आपण सेटल करू. आता लोकांना परत जातच नाही तर यातलं काय, जे सेटल करून काय देणं असेल ते देऊ आपण. पण हे सगळं प्रक्रिया कॉलेज चालू झाल्यानंतरची ही सगळी प्रक्रिया होती. तोपर्यंत कॉलेज चालू करण्यासाठी जे काही पैसे लागायचे असतील ते मी घालले, आणि ते घातले शेवटपर्यंत. कोण घातल्यापर्यंत कोण, आता ह्या सगळ्या गोष्टी अमाऊंट हे सांगणं इथं इष्ट नाही. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घातल्या केल्या इथंपर्यंत झाला. हा झाले 2 विषय. आता 14 कोटीच्या इक्विपमेंटचा विषय की रुपयाचं इक्विपमेंट घेतलं नाही, कर्ज घेतलं आणि पैसे खर्च केले, म्हणजे काढून घेतले अकाउंटवर, रोखीनं पैसे काढले, त्यातले काय अमाऊंट रोखीनं काढले. दुसरा विषय की ह्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन न देता पैसे घेतले, ते देणं आहे, तोचा विषय आहे. 138च्या केस ते होईल. याच्यामध्ये एक दुसरा मोठा विषय आहे की ज्या विषयाची गेल्या 2 वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतो आहे की या कॉलेजमध्ये BAMS कॉलेज आहे, आणि त्या BAMS कॉलेजमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया ही अगोदरपासून चालू होती. त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पूर्वी ॲडमिशन, आता नीट आले, आता बाकीचं एक्झाम आल्यानंतर क्वालिफाय करायचं हे सगळं आलं. पण त्यावेळी असं होतं की क्वालिफाय होण्यासाठी एक मार्क्स असायचे आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया चालू असायची. पुन्हा असं निदर्शनास आलं की इथं ती विद्यार्थी क्वालिफाय करण्यासाठी एक अमाऊंट घेतली जायची. आता एक उदाहरण आपल्याला सांगतो की BAMSचं यंदाचं क्वालिफाय होण्याचं जे पर्सेंटेज आहे ते 54% आहे किंवा 60% आहे. 54 असेल, 60 असेल. आता तुम्ही ॲडमिशनसाठी आलात, तुम्हाला 54% मार्क आहे, क्वालिफाय व्हायला 58 लागतात किंवा 60 लागतात. तर या भादरांनी काय केलं की या विद्यार्थ्याच्या ॲडमिशनचे पैसे घ्यायचे घेतले, पण हे सगळं तुम्हाला ॲडजस्ट करून ॲडमिशन करून द्यायचं म्हणून एक्स्ट्रा पैसे घेतले, 8 लाख 10 लाख काय असतील ते. आणि या विद्यार्थ्यांचं 12वीचं मार्कशीट, तुम्ही शिकलाय मायनी कॉलेजला, तुमचं 12वीचं मार्कशीट तयार केलं गोंदियाचं,
गोंदियाचं तयार केलं. तुम्ही शिकला कोल्हापूर बोर्डात, तुम्हाला सेंट्रल बोर्डाचं सर्टिफिकेट तयार केलं, सेंट्रल बोर्डाचं, आणि त्याच्यामध्ये मार्क्स जास्तीची दाखवून 12वीचं सर्टिफिकेटही छापलं, मार्कशीटही छापलं, आणि त्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं पैसे देऊन, बोगस सर्टिफिकेट छापलं. आणि ही केस साधारण जानेवारी का फेब्रुवारी 21मध्ये आपण सातारा SP ला दिलेली आहे. सातारा SP ना इन्क्वायरीसाठी दिली. आजपर्यंत केसचं काय झालं मला माहिती नाही. मी आणि खासदार मला वाटतं आम्ही दोघं मिळून साधारण एक 10 वेळा SP ने या संदर्भात भेटलो असेल. जेवढ्या तातडीनं आता गुन्हे दाखल झाले ना माझ्यावर, पण त्या संदर्भात आम्ही भेटलो, त्या संदर्भात माहिती दिली, कल्पनाही दिली, सगळी परिस्थिती समोर ठेवली, डॉक्युमेंट ठेवले, सगळं झालं. विधानसभेत विषय आला, लक्षवेधी लागली, तरी विषय नाही. शेवटी लक्षवेधी लागल्यावर गुन्हा दाखल करायचं सांगितलं आणि गुन्हा दाखल केला. तो गुन्हा दाखल करत असताना ज्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्याला सोडला आणि तिसऱ्याच माणसावर गुन्हा दाखल करून आज अखेर त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतली नाही. तोही विषय आहे की अशी साधारण 70 ते 80 विद्यार्थी, 70 ते 80 विद्यार्थ्यांना असे बोगस 12वीचे मार्कशीट आणि 12वीचं हे करून ॲडमिशन दिली. असे सगळे जेव्हा अनियमितता ह्या सगळ्या आहेत, या जेव्हा लक्षात आल्या, तेव्हा या संदर्भातली आमची भूमिका हीच होती की हे सगळं क्लिअर व्हावं, म्हणून आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला. या कॉलेजमध्ये तुम्हाला एक सांगतो, आता तर माझ्याकडं या कॉलेजात मी आजपर्यंत कधी या विषयावर गेलो नाही, किंवा कॉलेजच्या संदर्भात एक शब्द मी तोंडातून काढला नव्हता. हॉस्पिटलवर ॲलिगेशन झाले, परमेश्वर वरती बसला आहे. त्या करोनाच्या कालखंडामध्ये रात्रंदिवस संघर्ष करून इथं कार्यकर्ते बसलेत. त्यांना माहिती आहे की ऑक्सिजनपासून सगळ्या गोष्टी उपलब्ध करण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं केलं, आणि हे सगळे पैसे आपण घरात आणून घातले. गव्हर्नमेंटकडून काय पैसे आले, काय ह्याचा हिशोब आहे, सगळा विषय, त्या विषयावर आज इथं बोलत नाही. पण लोकांचा उपचार करून लोकांचे प्राण आपण वाचवले. या सगळ्या गोष्टी पुढं गेल्यानंतर मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा या जिल्ह्यातल्या राजकारणी मंडळ येतात. जयकुमार गोरेच या कॉलेजमध्ये येतोय. हॉस्पिटलमध्ये जर या नेत्यांना एकही हॉस्पिटल उभं करता आलं नाही, कोरोना पेशंटवर उपचार करता आला नाही, किंबहुना त्या लोकांना जेव्हा पेशंटला ॲडमिशन मिळत नव्हतं तेव्हा मायनीला फोन करायला लागला, याचं दुःख या सगळ्या मंडळींना होतं. मग तेव्हा त्यांनी ती पार्श्वभूमी सगळी बघितली, आणि या सगळ्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की त्यांनी ते हॉस्पिटल बंद पाडलं, त्याच्यावर तक्रार केली, त्याच्या इन्क्वायऱ्या लागल्या, त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही बोगस काय काय केलं, त्याची चौकशी झाली, त्याचे निष्कर्ष आले. या सगळ्या गोष्टी आज 1.5-2 वर्ष झालं मी याचा सगळ्याचा संघर्ष करतो. पण या संघर्षाची मी कधी कुणाला या विषयावर बोललो नाही, कारण शेवटी आपण या सगळ्या गोष्टी केल्या, कारण हा काय सार्वजनिक विषय नव्हता. या कॉलेजनं आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो, या कॉलेजवर जो मागेल ते पेपर मिळतो, मागेल कलेक्टरचा शिक्कासुद्धा या कॉलेजवर मिळतो, प्रांताचा शिक्का मिळतो. प्रांताचा शिक्का मारून एन ऑर्डर तयार केलेल्या, बांधकामाच्या परमिशन तयार केलेल्या याच्याही कॉपीज माझ्याकडे आहेत. ॲप्लिकेशनच नाही केलं, प्रांताचे शिक्के ठोकले. पण आता ह्या सगळ्या केसेस द्यायच्या कोणाकडं? कारण हे पोलीस, सातारा पोलीस कसल्याही परिस्थितीत त्यांच्या एकाही केसचं इन्व्हेस्टिगेशन करत नाही. जेव्हा मी सगळ्यात मोठी केस दिली, जे 12वीच्या सेंट्रल बोर्डाचा विषय येतो, 12वीचं जेव्हा सगळ्यात मोठी केस दिली, त्याची इन्क्वायरी यांनी केली नाही 1.5 वर्ष. गुन्हा जबरदस्तीने दाखल करायची वेळ आली तेव्हा विद्यार्थ्याचं नाव गुन्हा दाखल केला. पण ज्यांनी जे मार्कशीट तयार केले, आणि ते तुम्हाला सांगतो की मार्कशीट तयार केलं, ज्यांनी तयार केलं त्याचा पत्ता दिला, त्याचं नाव दिलं, मार्कशीट तयार करायला ईमेल आयडीवरून, कुठल्या ईमेल आयडीवरून पाठवलं ते ईमेल आयडी दिला, मार्कशीट कुठल्या ईमेल आयडीवरून परत आलं तयार होऊन तो ईमेल आयडी दिला, पैसे कुणाच्या अकाउंटमधनं त्या मार्कशीट तयार करणारा त्याला पैसे कुणाच्या अकाउंटवरनं गेले त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. तरी आज तागायत त्याची इन्क्वायरी झाली. पोलीस जाऊन आले त्या ठिकाणी, ती शाळाचा आढळून आल्याने
ज्या सेंट्रल बोर्डाचं मार्कशीट त्याच्या वेबसाईटवर त्यांचं मार्कशीटच दिसत नाही. हे सगळं असताना आज अखेर त्यांच्या FIR दाखल झाला नाही. असे अनेक प्रकरण आहेत. सेंट्रल बोर्ड बी डुप्लिकेट. सेंट्रल बोर्ड पण डुप्लिकेट आहे. ते विद्यार्थ्यांचं काय? आता विद्यार्थी आता डॉक्टर म्हणून आहेत नाही तर आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले 5-7 डॉक्टर बोगस डॉक्टर आपल्या जिल्ह्यातले आहेत त्यात. आणि जे माझ्या विरोधात सांगतायत ना, जे देशमुख कंपनी माझ्या विरोधात सांगते, ते देशमुखांच्या घरात एक नाही 5 डॉक्टर बोगस आहेत. 5 मुळे स्वतः MR देशमुख त्यांची डिग्री फेक आहे. दुसरा विषय, MR देशमुखांचा मुलगा एक आहे, तो MBBS झाला आहे. त्याला नातेवाईक त्यांचा फॉरेनला शिकतोय, फॉरेनला आहे, आणि त्याला फॉरेनवरून त्याला पैसे येणार आहेत म्हणून एक सवलत असते ॲडमिशनच्या प्रकारे. तर यांच्या कॉलेजमध्ये एक इलेक्ट्रिशियन होता. तो इलेक्ट्रिशियन आहे तेली समाजाचा. हे आहेत देशमुख. तो तेली समाजाच्या इलेक्ट्रिशियनचा एक नातेवाईक फॉरेनला होता. त्याचे डुप्लिकेट पेपर तयार केले. ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो. आणि त्याला तसं दाखवून तो तिकडून फंड्स येणार आहे त्याला म्हणून NRI कोट्यातनं त्याला ॲडमिशन दिलं. आता मला एक सांगा, त्याचा काही संबंधच नाही, नातेवाईक नाही, रक्ताच्या नात्यातला असला तर तो बी म्हणजे डायरेक्ट ब्लड रिलेशन असलं तर करता येतं. त्याला ॲडमिशन दिलं. त्याच्यामध्ये चंद्रकांत देशमुख आहेत, त्यांची एक कन्या. आता मी महिलेपर्यंत कधी गेलो नाही. त्यांची कन्या होती, तिचा तक्रार मी आजपर्यंत केली नाही, पण आता माझ्या महिलेपर्यंत गेलेत आमच्या. आता ते होईल. त्यांची कन्या आहे, तिचं डुप्लिकेट, ती शिकली माहुलीत, तिचं सर्टिफिकेट गोंदियाचं, ती बी सेंट्रल बोर्डाचं, ते सर्टिफिकेट त्याच्यात जोडले. सगळे सर्टिफिकेट आहे. मी काय असं बोलणारच नाही. प्रत्येकाचा कागद माझ्याकडे आहे, प्रत्येक गोष्टीचा कागद माझ्याकडे आहे. कुठलंही फेक स्टेटमेंटच करत नाही मी. आणायचं कारण तुम्ही म्हणला वाचायला वेळ नाही, पण फ्रॉड कसा करायचा असतो, पैसे कसे कमवायचे असते, हे जर शिकायचं असलं तर अभ्यास करण्यासारखा विषय आहे. म्हणजे तो तुमचा माहितीसाठी म्हणतो अभ्यास करण्यासारखा विषय आहे. नाही तर मग आपण एवढी मेहनत करून तुम्ही काय करता. जर याचा सगळ्याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल आणि पैसे कसे मिळवायचे असतात आणि पुन्हा ताट कॉलरनं आम्ही देशमुख आहे म्हणून कसं फिरायचं असते हे जर शिकायचं असेल तर त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्या. त्यांच्या या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. म्हणजे एक 5 कोटीची बडोदा बँकेची बँक गॅरंटी मेडिकलच्या परमिशनसाठी द्यायची. यांनी बडोदा बँकेची गॅरंटी शिक्के मारून तयार केली. पटणार तुम्हाला? बडोदा बँकेची बँक गॅरंटी, त्याची कॉपी तुम्हाला देतो. शिक्के मारून तयार केली, म्हणजे बँकेत जायची गरजच नाही. एवढे फ्रॉड पेपर आणि एवढे फ्रॉड डॉक्युमेंट्स आहे, एवढा सगळा विषय आहे. म्हणजे या कल्पनेच्या पलीकडचा विषय होता. आता ठीक आहे, मी त्या प्रक्रियेमध्ये गेलो, पडलो आणि मी हे भोगतोय, ह्या सगळा विषय आहे. वृत्तपत्रामध्ये हां वृत्तपत्रामध्ये नोटीस बोगस फ्रॉड असा उद्योग कोणी केला होता. कुठला पेपरची छापली गेली, त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. आता कुणाला त्या वृत्तपत्रांना आता उद्योग कोणी केला होता, त्यांनी केला होता का? कुणी त्यांनी केला होता. कुणी नाही. ते पेपरला ॲडव्हर्टाईज ही अरुण गोरेने दिलेली होती. माझ्या भावांसोबत भावांनी दिलेली होती. त्याची पेपरला लिगल आपण ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. लिगल अकाउंटवरनं पैसे दिलेले आहेत. लिगल आपण अकाउंटवर त्याचं बिल आहे आणि हे बिल पण आपण पोलीस स्टेशनला जोडलेले आहे. तर पुढं काय झालं आहे, काय केलं आहे, हा तो संशोधनाचा विषय, तपासाचा भाग आहे, तपास करते. पण आमच्याकडून प्रत्येक गोष्ट लिगल आहे. एक गजानन म्हणून तुम्हाला माहिती असेल, गजानन म्हणून एजन्सी कुणाची आहे. गजानन म्हणून एजन्सी आहे. त्या एजन्सीला रितसर आम्ही बिल दिलेलं आहे. पैसे आणि पेमेंट अकाउंटवरून पेमेंट केलेलं आहे. पेमेंट पण असं केलेलं नाही. त्यामुळे रितसर आम्ही जाहिरात दिली. जाहिरात दिल्यानंतर जो रितसर पेपर आला तो आम्ही चार्जी कमिशनरला जमा केला आहे. चार्जी कमिशनरनं त्याची इन्क्वायरी करणं अपेक्षित आहे. यांना केस करायचा अधिकार नाही. मग आधी केसच अधिकारच नाही केस करायचा. जेव्हा एका कोर्टाने निर्णय दिला, जो काही विषय झाला ते तुम्हालाही माहिती आहे. हां मला माहिती आहे ना, मलाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की सगळाच विषय मलाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आपल्याला हेच सांगतो की या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये पेपरला ॲड दिली किंवा कुठला दिला, तर पेपरला ॲड दिलेला विषय तुम्हाला सांगतो.
की चार्ली कमिशनरकडे या ट्रस्टच्या एकाही प्रॉपर्टीची नोंद नाही, एकाही प्रॉपर्टीची नोंद नाही. तर आपण आपली भूमिका जी होती की चार्ली कमिशनरकडं या प्रॉपर्टीची नोंद व्हावी, जे लिगल व्हावं. कारण कुठलीही प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लिगल केल्या पाहिजेत. म्हणून आपण एक ॲप्लिकेशन केलं. त्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त पेपरला बातमी छापणं असा विषय नव्हता. सातारा चार्ली कमिशनर, कोल्हापूर चार्ली कमिशनर, तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत ऑफिस आणि पेपर नोटीस असे 5 सब्जेक्ट त्याच्यामध्ये होते. त्या 5ही ठिकाणी या जाहिरात लावायची म्हणजे ही नोटीस लावणं अपेक्षित होतं. त्याच्यावर कोणाची तक्रार घेण्यासारखा विषय नव्हता. संस्थेचीच प्रॉपर्टी 7/12 संस्थेच्याच PTR उताराला नोंद करण्याचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये कुठला वेगळा काय विषय होता असा विषय नव्हता. ठीक आहे तसं. तर ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर अशी आहे. याच्यातले खूप डॉक्युमेंट आहेत की जे आपल्या वाचण्यासारखे आहेत, आपल्या अभ्यासासाठी पण आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळं माझे आपल्याला सांगणं एवढंच होतं की या कॉलेजच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जयकुमार गोरे या कॉलेजच्या संदर्भात कधी आग्रही नव्हता. कुणाचं कॉलेज गडप करायचाही विषय नव्हता. आणि मुळातच कॉलेज गडप करणं हा संबंधच नाही आहे. ते चॅरिटेबल ट्रस्टचं कॉलेज आहे आणि त्या ट्रस्टची प्रक्रिया ट्रस्टच्या प्रक्रियेप्रमाणे झाली. याच्या पुन्हा रिव्हिजन दाखल झाली. चार्ली कमिशनरला आमचं रिव्हिजन म्हणजे आमचा झालेला चेंज रिपोर्ट फेक आहे हे दाखवण्यासाठी 4 वर्ष झालं चार्ली कमिशनर एकच आहे. 5व्या वर्षी त्याला मुदतवाढ दिली आता. फक्त एकच की जयकुमार गोरेच्या विरोधात निकाल देणं हाच त्याचा विषय आहे. ठीक आहे, तो या अडचणीचा विषय नाही. आम्ही संघर्ष करू, त्याला काय फरक पडत नाही. आणि कॉलेज आलं काय गेलं काय राहिलं काय जयकुमार गोरेला फरक पडत नाही त्याचा. आणि जयकुमार गोरे त्या कॉलेजवर उभाच राहिला नाही. घरातनं काढून जेवढं काय घालता येईल तेवढं घालायचा प्रयत्न केला आणि त्या कॉलेजमधनं मला काय 1 रुपया मिळालेला नाही किंवा काय विषय नाही. माझंच कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाले. आयुष्यात जयकुमार गोरेनं कधी कर्ज काढलं नव्हतं. माझ्या आयुष्यात मी कधी रुपयाचं कर्ज काढलं नव्हतं. मला त्या कॉलेजमुळे मला कर्ज काढायला लागलं आणि जी अमाऊंट आहे त्या कर्ज काढून ऑन अकाउंट घातलेले अमाऊंट आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की कुणी शहाणपण मी पुन्हा उत्तर कुणाला देणार नाही. कॉलेजचे देशमुख हे एक निमित्त मात्र आहे. ते फेक आहेत, ते या त्याच्या इन्क्वायरीज होतील. महाराज गव्हर्नमेंट मी आजच्या घडीला माझ्याकडे 40 केसेस तयार. जेवढी तत्परता पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दाखवली तेवढ्याच तत्परतेनं पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी अशी माझी आता इच्छा आहे. आणि हे पोलिसांच्याकडून घडणार नाही हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे कारण आत्ता अख्खी फॅमिली पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते आणि पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असतो त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांना चहा पाणी करत असतो. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माहिती नाही त्याच्या मागं काय काय कुठल्या शक्तीचा आहेत काय आहेत आय डोंट नो. मला त्याबद्दल मी काय बोलायचं नाही. पण ही सगळी प्रक्रिया आपल्यासमोर येत असताना ज्या पद्धतीनं आत्ता ह्या केसेस गुन्हे नोंद करायचा प्रयत्न केला, आज मी आपल्याला सांगतो की जे ॲप्युडेट कोणी केले, आता वास्तविक पाहता माझी काही फायनल बेल झाली नाही. मला अटकेपासून संरक्षण दिलं 9 तारखेपर्यंत. ही सगळी डीप माहिती तर मी तुम्हाला परत देईन. पण मी आज सगळ्या TV कॅमेऱ्याच्या समोर किंवा आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो की हे ॲप्युडेट कुणी केले याचा पोलिसांनी तपास करावा अशी माझी विनंती पोलिसांना आहे. त्या ॲप्युडेटवर जर माझी सही आणि माझा थंब, ठीक आहे सही कोणतरी इकडं तिकडं फेरफार करेल बरोबर आहे, माझा अंगठा किंवा माझ्या 5ही बोटातलं कुठलंही बोट जर त्या ॲप्युडेटवर त्याचं फॉरेन्सिक करावं आणि जर ते ॲप्युडेट माझा असेल तर मी आज इथं जाहीर करतो की मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन. पुन्हा राजकारणात येणार नाही, पुन्हा समाजकारणात येणार नाही आणि त्या पुन्हा मायनी कॉलेजच्या सगळ्या कुठल्या प्रक्रियेमध्ये हाय असं मायनी कॉलेज कुणाला पाहिजे त्याला देऊन मी रिकामा आहे. ते त्याचा शोधच घ्यायचा आहे. मलाही शोध घ्यायचा आहे त्या ॲप्युडेट कुणी जोडले आणि काय केलं. या सगळ्या प्रक्रिया आपल्यासमोर आहेत. त्याच्यावर पोलिसांनी किती अतिरेक करावा. मला वाटतं जेवढा अतिरेक आज जयकुमार गोरेंच्या नातेवाईकांच्या जयकुमार गोरेच्या कार्यकर्त्यांच्यावर झाला, जयकुमार गोरेच्या घराची कुलपं तोडली, जयकुमार गोरेचं ऑफिस तोडलं, जयकुमार गोरेच्या कार्यकर्त्यांची घरं तोडली, तिथं जाऊन त्यांच्या घराचे सर्च घेतले, या सगळ्या गोष्टी
एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढ्या तातडीनं आणि एवढी कर्तव्य दक्ष पोलीस यंत्रणा या सातारा जिल्ह्यात आहे, याचं मला मनापासून आनंद आहे. पण माझी त्या पोलीस यंत्रणेला एवढीच विनंती आहे की बाबा एवढ्या तातडीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करताय, तीच तातडी जर बाकीच्याही गुन्ह्यात दाखवा, गोरगरीब लोकांच्या ह्याच्यामध्ये दाखवा. 2 वर्षापूर्वी घडलेली घटना, FIR दाखल किती वाजता होतो? पहाटे 2ला. 302ची केस जरी झाली ना तरी इन्स्पेक्टर उठून येत नाही घरातनं, रात्री 2 वाजता गुन्हा दाखल करायला. रात्री 2ला FIR दाखल झाला. दुसरा FIR दाखल झाला या सगळ्या प्रक्रियेतला. दुसरा FIR दाखल झाला. किती वाजता दाखल झाला? पहाटे 4ला. पहाटे 4ला FIR दाखल झाल्यावर माझी एक मेहुणी त्या ट्रस्टमध्ये आहे, ती मुंबईत राहते. तिच्या घरापुढं सकाळी 7 वाजता पोलीस होते. म्हणजे पोलीस यंत्रणा एवढी स्ट्रॉंग आहे किंवा त्यांच्याकडे एवढ्या यंत्रणा मजबूत आहेत. म्हणजे हेलिकॉप्टरनं गेले FIR केल्यावर का चालत गेले का कशानं गेले मला अजून कोणं सुटलं नाही. पण या प्रक्रियेमध्ये तिथं सकाळी 7 वाजता तिथं पोचले, तिथून त्यांचा ताबा घेतला. म्हणजे या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, एवढा त्रास देण्याच्या संदर्भातली भूमिका आहे, माझं काही म्हणणं नाही. जयकुमार गोरेला हा त्रास काय पहिल्यांदा झालेला अशातला विषय नाही. आजपर्यंत आम्ही अनेक या सगळ्या प्रक्रिया भोगलेल्या आहेत. पण मला आपल्याला या ठिकाणी मनापासून एकच सांगायचं आहे की आता बाजूला खासदार महोदय बसलेले आहेत. खासदार महोदयांच्यावर साधारण मला वाटते 35च्या आसपासच्या केसेस आहेत. माझ्यावर त्या तेवढ्या वेगानं माझ्यावरही दाखल करायची प्रक्रिया चाललेली आहे. पण मी आज आपल्याला सांगतो, कदाचित मी इथनं उठतानाही बाहेर पोलीस असतील, आय डोंट नो, मला माहिती नाही एखादा FIR दाखल झाला असतो, हे मला कल्पना नाही. आणि मी तयार आहे त्याला, माझी काय अडचण नाही, मला त्याचा काय फरक पडेल अशी काही परिस्थिती नाही. पण मला एवढंच पोलीस यंत्रणेला सांगायचं आहे, बाबांनो जेवढ्या तातडीनं या सगळ्या प्रक्रिया करतात तेवढाच गोरगरिबांना न्याय द्या. 12वीचं बोगस सर्टिफिकेट, 12वीचं बोगस मार्कशीट, बोगस ॲडमिशन, एवढी सगळे डॉक्युमेंट हातात असताना FIR दाखल होत नाही. आणि या सगळ्या प्रक्रिया आपण करतात तर मला वाटतं थोडंसं नीतिमत्तेला धरून होत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर सांगायचं तर कॉलेजचा विषय, राहता राहिला माझ्यावर झालेल्या केसेसचा विषय. या संदर्भात मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ही यंत्रणा एवढ्या ताकदीनं कामाला लागली. ही यंत्रणा काय इथून लागली नाही. ह्या देशमुखांची काय पात्रता आहे मला माहिती आहे. ह्याच्या मागं ज्या यंत्रणा ज्या उभ्या आहेत त्या यंत्रणा अख्ख्या महाराष्ट्रातनं उभ्या केलेल्या आहेत. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, मला पण जयकुमार गोरे म्हणतात, एवढ्या संघर्षातून इथं आलो आणि ह्या संघर्षात इथं मला थांबवू शकतील असे जर स्वप्नात आणि भ्रमात असतील तर तो त्यांचा भ्रम आहे. मला काय फरक पडत नाही, महिना 2 महिना आत टाका, बाहेर काढा, काय त्याचा काय फार मोठा फरक पडेल अशातली परिस्थिती नाही. पण एवढ्या खालच्या पातळीवर झालं, माझ्या मुलाचे मोबाईल ट्रॅक करणे, मुलाला शोधणं, 15 आणि 16 वर्षाच्या मुलावर, म्हणजे माझ्या मुलीची 12वीची परीक्षा चालू आहे, ती पेपरला जाऊ नये म्हणून व्यवस्था करणं, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ज्या कारवाया करायचा प्रयत्न केला त्या कारवाया संयुक्तिक नाहीत. हे आजच्या ह्याच्या निमित्तानं मला सांगायचं होतं. राहता राहिला विषय, या सगळ्या प्रक्रियेचा याचा तपास करायला लागेल. याचा तपास या पोलीस यंत्रणेनं केला नाही तर योग्य यंत्रणेमार्फत होईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे मार्कशीटची केस असेल किंवा बाकी सगळ्या ज्या केसेस आहेत याही संदर्भात याचाही तपास होईल. मग पुन्हा तुम्ही म्हणणार केंद्रीय तपास यंत्रणा आल्या आणि मग त्यांनी हस्तक्षेप केला, मग त्यांनी राजकारण आणलं आणि मग त्याचा राजकीय दबाव आला. तर माझं असं म्हणणं आहे की त्या यंत्रणा अजिबात येणार नाही. पण तपास करा. एकूण सगळं मला असून तुम्ही सांगताय तुमचं काहीतरी म्हणजे रोज कुठंतरी आहे, मुद्द्यावरची येतो सांगतो का मला. सगळ्यात पहिलं मी तेच सांगतो की या सगळ्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांना पहिलं त्यांचा आभार मानतो. खासदार महोदय असतील,
त्यांनी म्हणजे खूप ताकदीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मी इथं नसताना माझ्या कुटुंबाला, माझ्या कार्यकर्त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या मदत केली असते किंवा माझे सगळे सहकारी असतील त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन. या प्रक्रियेच्या मागं कोण होतं हा तुमच्या संशोधक तुम्हाला माहिती पाहिजे, माहितीचा विषय आहे. थोडंसं ज्या प्रक्रियेमध्ये आज माझी केस आहे म्हणजे तात्पुरता याच्यामध्ये आहे, 9 तारखेला काय होईल ती बघू. त्या प्रक्रियेमधला विषय जास्त खाली जाऊन माझं म्हणणं आहे की आज होऊ नये. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अख्खी राष्ट्रवादी उभी आहे. राष्ट्रवादीचे या जिल्ह्यातले सगळे नेते उभे आहेत. काही ठराविक नेते सोडले तर मी पुन्हा त्यांना त्रास नको. काही माझे हितचिंतक आहेत आणि ते राष्ट्रवादीचे नेते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका म्हणून त्या नेत्यांना सांगतही होते. असे काही नेते राष्ट्रवादीचे पण आहेत की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन हे करू नका असे सांगणारे त्यातले काय होते. कुणाला जिल्हा बँकेला माझा त्रास झाला म्हणून काय लोक होती. कुणाला कायमच माझा त्रास आहे ती लोक आहेत. या सगळ्या प्लॅनिंगच्या सगळ्या मिटिंगा, माझ्या गुन्हे दाखल करणे, खासदारांच्या गुन्हे दाखल करणे, ह्याच्या सगळ्या मिटिंगा सभापतीच्या केबिनला होतात. या प्रक्रियेसाठी लागणारे वकील, या वकिलाची फी कुठलाही देशमुख देत नाहीत महिन्याची. याच्या फीज कोण देतं ह्याचा तपास करायला पाहिजे. सरकारी वकील, कोर्टानं, हायकोर्टाने सांगितलं की जर एवढे सरकारी वकील तेवढ्या ताकदीनं केसेस लढतात तर सगळ्याच केसेस अशा का लढल्या जात नाही. हसत होतं कोर्ट. एवढे सरकारी वकील कधी असे हे झाले की म्हणजे पाऊण तास आर्ग्युमेंट तोंडात असं म्हणजे हे होईना. कोर्टवरनं सांगितलं तर एवढं तुम्ही एवढं चांगलं आर्ग्युमेंट केलं, जर असंच सगळ्या केसमध्ये केलं तर बरं होईल. म्हणजे हा सगळा ह्याचा भाग आहे. गोरे साहेबांचा जामीन नाकारला असता पण एवढ्या ताकदीने सरकारी वकील केस लढते पहिल्यांदाच कोर्टाने बघितल्यानंतर कोर्टाला संशय आला की याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे. मी सांगितलं नाही, याच्यात अख्खी राष्ट्रवादी याच्यात उभी आहे. म्हणजे हायकमांडपासून लो कमांडपर्यंत एकट्याची हिंमत नाही याची. तुम्हाला जे अपेक्षित नाव आहे ते त्याच्या एकट्या ताकद नाही जयकुमार गोरेला थांबवायची. ते सोडून द्या विषय तो. भाऊ काय झाले हां. तुमच्यावर जसे केसेस झाल्या हम्म. तसेच खासदारांवर झाले. पण खासदारांनी काही गोष्टी उघड बोलल्या. ते आता हा काही योगायोग आहे असं केसेस एकत्र होणं मी काय सांगितलं तुम्हाला. त्याने एकच दिवस मुहूर्त काढला. माझ्यावर तक्रारी ज्या झाल्या एक दिवस आधी तक्रार झाली, त्यांच्यानंतर यांच्यावर त्याच दिवशी पहाटे तक्रार झाली. आमचा दोघांचा ठरवून मुंबईमध्ये मुहूर्त काढला आणि मुहूर्त काढून तक्रार एवढ्या तक्रार, एक तक्रार केली, 2 केली, 3 केली तक्रार. सगळ्या 3-3 महिने इन्व्हेस्टिगेशन चाललं. पोलिसांनी तक्रार सांगितली यात तथ्य नाही. SP साहेबांच्या लेवलला तपास झाला, तथ्य नाही. अगदी कॉन्स्टेबल लेवलला तपास, मग तथ्य नाही म्हटल्यावर मग तक्रारींचा पाऊस चालू झाला. मग अगदी किडनॅप केल्यापासनं, जातीवाचक शिवाय दिल्यापासनं 354 म्हणजे विनयभंग कोणी केला तर मी आणि माझ्या मिसेसनी मिळून विनयभंग केला. मग कोर्टाने त्यांना विचारलं विनयभंग म्हणजे काय झाला विनयभंग. त्यांनी सांगितलं शिवी दिली. मग कोर्टाने यांना विचारलं कोणत्या सालामध्ये शिवी दिली. 22ला दिली, 21ला दिली, 18ला दिली, ते सांगता आलं नाही. जागेवर कोर्टाने केस फेटाळले. अशा ज्या तक्रारींची मालिका जर महाराष्ट्रातून देशात कोण चाललं तर सगळ्यात जास्त अनुभव घेणारा मी आहे. की एक दिवसात कोर्ट केस, एक दिवसात कोर्ट केस, एक दिवसात कोर्ट केस. पण तुम्हाला मी थकलेला किंवा दमलेला जाणवलो का कधी. त्याच्यामध्ये आम्ही लढायचं, गोरेभाऊ असतील, मी असेल, आम्ही लढायचं ठरवलं. म्हणजे जेवढ्या केस उद्या तुम्हाला नवीन वाटायला नको माझ्यावर पेट्रोल चोरलं म्हणून 5 लिटरची केस झाली, म्हणजे दागिने चोरले म्हणून केस झाली. आता 3 केसेस इथं न्यायालयामध्ये साताऱ्यात झालेल्या आहेत की माझ्या म्हणण्यानुसार एक व्हॉट्सअपला पोस्ट टाकली आणि ते मी सांगितलं म्हणून ते पोस्ट टाकली. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीचे 3 केसेस आहेत. आता उद्या परवा त्याच्या तारखा आहेत. म्हणजे साधारण 40वर नंबर गेलेला आहे. आणि हे त्यांना करून ह्याचाही तक्रार येतात. त्याचाही काय त्याची ताकद आहे का की 40 केसेसला माणसं आणणं, तक्रारी आणणं, माणसं आणणं, वकील देणं. ह्याचाही करता एकच आहे, केसेस टाकून लोकांना. माझ्या मिसेसवर केसेस टाकल्या, माझ्यावर तक्रारी दाखल केल्या.
त्यातनं होणार काय? मी आज त्यांना सांगतो तुम्ही 40 टाकल्या, आज राहिलेले 60 लवकर टाका. हे 100 तरी तक्रारी दाखल केल्या पाहिजे आणि मोठ्या तक्रारी दाखल करा, जेणेकरून मला जामीन मिळणार नाही अशा तक्रारी दाखल करा. भाऊंच्यावरती जमिनीची काय हे जमिनीचा विषय ते सांगतो. आता मला एक सांगा, ते जमिनीचं लिहून घेतले म्हणून विषय आपण. मला एक सांगा, जमिनीचं ॲप्युडेट जे आहे, जे ॲप्युडेट आहे ते ॲप्युडेट आजही सांगतो की ते माझं ॲप्युडेट सही नाही, आजही सांगतो माझा थंब नाही, आजही सांगतो मी ॲप्युडेट केलं नाही. मी त्याच्यावर FIR दाखल करणार आहे तहसीलदारवर. मी नसताना माझ्या नावाचं ॲप्युडेट केलं ते त्याच्यावर मी FIR दाखल करणारच आहे, पहिला विषय. पण मला आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की तो जो विषय म्हणून इसम आहे तो बिचारा इनोसंट आहे. त्या बिचाराचा तक्रार, त्याचा काही संबंध नाही आहे. तक्रार द्यायची इच्छा होती का तर नव्हती. त्याच्यातनं कोणा जमीन देऊन संमतीपत्र जमीन लिहून घेता येते, स्टॅम्पवर ॲप्युडेट करून जमीन लिहून घेता येते. तुम्ही सगळेजण आहे ना, ॲप्युडेटवर जमीन लिहून घेता येते, संमतीपत्रावर जमीन लिहून घेता येते. अजून त्या प्रक्रिया पुढे गेल्याच नाही. आणि तो जो प्रस्ताव आहे हा फक्त TP प्रस्ताव सबमिट झाला आणि तो प्रांताकडे जाऊन प्रांतानं हे सगळं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून प्रांतानं मान्यता द्यायची. तो प्रस्ताव प्रांताकडे सबमिटच नाही, सबमिटच नाही प्रांताकडे तो प्रस्ताव. हे केलं म्हणून कुठला नाही, प्रस्ताव मी सबमिट केला आहे, मी सांगितलं ना, प्रस्ताव मी माझ्या सहीच आहे. तर आता एक सांगतो, आता तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहे, आता मी खोटं बोलेन ठीक आहे ना, तुम्ही TP ऑफिसला प्रस्ताव मागवून घ्या, माहितीचा अधिकार तुम्हालाही मिळेल, मला काय अडचण. प्रस्ताव सादर केला तेव्हा माझी सही आहे त्याच्यावर, त्याची ना ॲप्युडेटवरची सही बघा ना, बाकी बघायचं काय कारण. मग तोच संशोधन मला जोपर्यंत गुन्हा दाखल झाला रात्री 2ला, मला सकाळी 8-9ला 8-8:30ला कळालं. मला समजत नव्हतं की अॅट्रॉसिटी का दाखल झाली. जेव्हा ही सगळी प्रक्रिया मी समजून घेता घेता मला शेवटपर्यंत कळालं नाही की हे काय चाललं आहे. तेव्हा मी बघितलं, पुढं माहिती घेतली. आता शेवटी माहिती तर मला घ्यायला लागेल ना. मी जेव्हा सभापती कुणाला फोन करतात ते मी ऐकतो, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी करतो नाही, ते काय विषय. त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा मी समजून घेतल्या तेव्हा हे सगळं लक्षात आलं. तो बिचारा इनोसंट आहे, त्याची एकही छदाम जमीन आम्हाला नको आहे किंवा घ्यायचा संबंधही नाही, घेतलीही नाही, भविष्यात घेणारही नाही. पण त्याच दिशेनं जर आपण भेटला आणि त्यांना विचारलं तर याच जयकुमार गोरेनं कॉलेजची मोजणी चालू होती तेव्हा त्यांना पाहिजे अशा सोयीनं रस्ता करून दिला. मोजणीत त्यांच्या घरावर कॉलेजची जमीन जात असताना घरात तर गेलीच नाही, पण घराच्या मागं त्यांना 5 फूट 7 फूट रस्ता पाहिजे तर सोडून दिला. कॉलेजचं नुकसान केलं, पण त्या माणसाला त्रास होऊ नये असं कुठलंही काम केलं नाही. हे ज्या मोठे भाषणं करतात ना, आजपर्यंत कॉलेजला साधे कंपाऊंड नाही करता आलं. गोरगरीब लोकांचे पैसे घेतले व्याजाने अख्ख्या कॉलेज. आज तर मी म्हणतो कॉलेजची किंमत त्या 40-45 कोटी असेल, पण जेव्हा तयार केलं ना साहेब तेव्हा ते 15-20 कोटीच्या पुढचं नाही. मग हे एवढे पैसे गेले कुठं? तुम्हाला जर असेल तुम्ही केलेल्या भानगडी लातायाचं जर पैसे जयकुमार गोरेने भागवायची तुमची अपेक्षा असेल तर हे घडणार नाही. त्यांचं कुणाचं म्हणणं आहे की कॉलेज आमचं आहे, कॉलेज कुणाचं आहे, काळ ठरवेल, वेळ ठरवेल. तो आज काय मला त्या विषयावर बोलायचं नाही. अनेक लोक सांगतात की कोणी हे पाय ठेवून देणार नाही, कोण सांगतो हे करून देणार नाही, कोण सांगतो ते करून देणार नाही. जयकुमार गोरे जेव्हा आपल्या होईल ना स्वतःवर त्या दिवशी सगळं होईल. पण मी आजही सांगतो की आपण एका उंचीवर आहोत. आज एका सामाजिक काम करत असताना आपण एका लेवलला राहून काम करतो, तेव्हा आपण किती खालच्या पातळीवर जावं, कुठल्या गोष्टी कराव्यात ह्याला काय लिमिटेशन्स आहेत. ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापुढं कुठला मार्ग राहिला नाही त्या दिवशी ते पण होईल, त्याची चिंता नका करू. पण या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या 100% चुकीच्या आहे. माझं फक्त पोलीस यंत्रणेला एवढंच विनंती आहे, सांगणं आहे मला, बाबांनो व्यक्तिगत घेऊन काही करू नका. कायदेशीर काम तुमचं आहे, तुम्ही अजिबात करा, आमचं काय म्हणणं नाही. पण ज्या पद्धतीनं चाललं आहे त्या पद्धतीने या जिल्ह्यात एखादा सचिन वाजे होऊ देऊ नका. प्रदीप शर्मा पण ज्याच्या नावानं अख्खी मुंबई किंवा अख्खा महाराष्ट्र हालत होता ते आता जेलमध्ये बसले. आणि तेव्हा त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या ते राजकारणी त्या अधिकाऱ्यांना वाचवू शकले नाहीत. त्या अधिकाऱ्यांना वाचवता आलं नाही. किंबहुना महाराष्ट्राचे गृहमंत्री आज जाऊन बसले तेव्हासुद्धा नेते वाचवू शकले नाहीत. त्यामुळे वेळ यायला लागते. पापाचा घडा भरल एवढं करू नका, एवढी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे पोलिसांना विनंती आहे.
ईडीने पण कारवाई केली आहे. हां. त्यांच्याकडे तुम्ही काही पुरावे वगैरे सादर केले? बिलकुल केले. एम आर देशमुखांच्या विरोधात ईडीची तक्रार केलेली आहे, म्हणूनच ह्या सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत. आणि ईडीच्या विरोधात सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सबमिट केलेले आहेत आणि ते सगळं ईडी व्हेरीफाय करते. मी या तक्रारीतलं मी आत्ता तुम्हाला सांगतो, जर महाराष्ट्र पोलिसने इन्क्वायरी केली नाही तर या संदर्भातली खासदार महोदय या सगळ्या प्रक्रियेचे करते धरते साक्षीदार आहेत. या सगळ्या तक्रारीची CBI इन्क्वायरीची मागणी आम्ही केलेली आहे. तसा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. इथं नाही झालं तर मार्कशीटची त्या बोगस याची इन्क्वायरी तिथून करायला लागेल आणि ती जबाबदारी 100% पार पाडू. काय चिंता करायचं काम नाही. अशा प्रकरणामध्ये बोगस डॉक्टरांच्या प्रकरणामध्ये CBI आलं तर CBIला सर्व माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निघणार आहे. जिल्ह्यात अजून ईडीची कारवाई कुठे होऊ शकते? मी काय सांगितलं, जबाब तो मिलेगा. आता बोलणार नाही, आता करून दाखवणार. आणि कोण ईडीला जातोय आणि कोण CBIला जातोय ते आता बघू. आज मला बोलायचं नाही विषय. अभी बोलेंगे नाही, अभी करेंगे. काय होतं आहे, मोकळ्या भाषणानं मोकळ्या यानं काय अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सांगितलं ना, जरा सांभाळून. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी कॉन्क्रीटच्या घरावर दगड मारू नये. आणि मी सांगितलं ना की मला घालवण्यासारखं या जयकुमार गोरेकडे काहीच नाही हो. जयकुमार गोरेने इतिहास लिहिला आहे. जयकुमार गोरेने एका सामान्य घरातलं पोरगं 3 वेळा आमदार होऊ शकतो ह्या इतिहास लिहिला आहे. जयकुमार गोरेने इतिहास लिहिला, या दुष्काळी भागात पाणी जाऊ शकतं हा इतिहास जयकुमार गोरेने लिहिला आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या ह्या धेंडांना, या प्रस्थापितांना एक सामान्य घरातून आलेलं पोरगं यांच्यासोबत लढाई करू शकतं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या समोर जयकुमार गोरेने आदर्श निर्माण केला आहे. आम्ही लढू शकतो त्यांच्यासोबत. आणि जेव्हा सामान्य घरातलं कोणतरी येतं तेव्हा सगळे प्रस्थापित एकत्र येतात. खासदार झाले रणजित निंबाळकर, एवढा आगडून झाला खालनं वरनं की हे कसं काय खासदार झालं, हा कसा काय खासदार झाला. लोकांनी केलं नाही यार, लोकांनी केलं ना त्यांना खासदार. जयकुमार गोरेला 3 वेळा आमदार लोकांनी केले ना. तुमच्या का पोटात, तुमच्या दम आहे ना. जो सांगतो ना फलटणकर, तुझ्या दम असला तर येऊन उभा राहावर आणि मग लढ, आणि तेव्हा माझा पराभव करून मग बोल काय बोलायचं असेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यासारखं असू नये. आम्ही दोघंही कधी कुठली यंत्रणा, पोलीस की सरकार, जेव्हा मी खासदार झालो तेव्हा भाजपत आमचंही सरकार होतं ना 6 महिन्यापूर्वी. तर आमचं काम कुठलं असेल तर झेकटापूरची योजना मार्गी लावा, उरुमणीची योजना मार्गी लावा. ह्या अशा ज्या कुणाच्या लोकांना कधी अडचणीत आणा, त्यांच्या कुटुंबांना अडचणीत आणा. माझ्या तर बॅकग्राऊंड बघायला गेलं ना तर माझ्यावर एकच तक्रार होती, त्या स्पीकरचा व्हॅल्यूम जास्त होता. मी राज्य आचारसंहितेची एक तक्रार होती, 50 रुपये दंडाची केस माझ्यावर होती. त्यानंतर एका महिन्यामध्ये एवढ्या केसेस तक्रारी होणार काय नाही आतनं. मी जे तक्रारी दाखल करतात त्यांनाही आता कंटाळा आला आहे तक्रार दाखल करून. होणार काय आहे नातनं. तक्रारी दाखल झाल्या त्यातनं निष्पन्न काय व्हायचं ते होईल, महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपचे जिल्ह्यातले जे नेते आहेत ते बरोबर होते का? आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्या काही प्रक्रियेत माझा पक्ष 100% माझ्यासोबत आहेत. माझे नेते देवेंद्र फडणवीस 100% माझ्यासोबत आहेत आणि पक्ष ठामपणे माझ्या पाठीशी उभा आहे. जाता तर एक सांगतो की या पैशातनं ज्या ज्या प्रॉपर्टी मिळवलेल्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी जमा करणार. सगळ्या प्रॉपर्टी शासन जमा होणार आणि करायला लावणार. आता ही लढाई आहे आणि ही माझ्या प्रतिष्ठेची लढाई आहे. मी एवढ्या पातळीवर खाली जाऊन कोणाच लढलो नाही आजपर्यंत. ठीक आहे, मी कधी रामराजेंवर बोललो असेल, कधी या प्रक्रियेत, ठीक आहे, राजकीय विषय म्हणून काही गोष्टी मी विसरलो पण असेल. आता ही गोष्ट विसरणार नाही. आता कधी कधी काय होतं की अन्याय सहन करणारापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो आणि कदाचित आम्ही अन्याय सहन केला ते दोष आज आम्ही भोगतो. याच देशमुखांच्यावर जर 40 एफ.आय.आर होत असताना मी अगोदरच केल्या असतं तर माझ्या एफ.आय.आर झालीच नसती ना. माझी. मी चांगल्या भावनेनंच चाललो होतो की ठीक आहे, माझ्या मतदारसंघात एक कॉलेज उभं राहते, हॉस्पिटल उभं राहते, या लोकांना मला उपचार करता येतो. मला आनंद काय होता की कोविडच्या प्रक्रियेत मी ज्या लोकांची सेवा केली, ज्या लोकांचे जीव वाचवले, कदाचित माझं हॉस्पिटल तेव्हा नसतं तिथं तर किमान 500 लोक अजून मिळले असते.
त्या लोकांचा जीव वाचवल्याचं समाधान. ह्यांना समाधान आहे माझे पैसे थांबवल्याचं समाधान आहे. MPJYची स्कीम कशी रद्द होईल ह्या पापी अवलादी या जिल्ह्यात आहेत. हे मला समजत नाही. म्हणजे कसा जन्माला आला आहे देवाने पण कसं 19 वर्ष मंत्री 6 वर्ष सभापती ठेवलं माहीत नाही मला हे. म्हणजे देव पण कुणाच्या मागं राहतो हेच आता संशोधनाचा विषय झाला आहे. एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण, एवढ्या खाली खासदारावर पेट्रोल चोरीचं केस 5 लिटर. म्हणजे काय मर्यादा, कुठल्या याला काय मर्यादा असाव्यात याची तरी किमान लिमिटेशन्स असावे. हे तर काय तर पाहिजे. राजकारण किती खालं. अहो हे काय काय धंदे करतात ना, आमच्या घरापर्यंत पोचले. आता यांच्या घरापर्यंत पोचतो ना, यांची मुलं काय करतात, यांची मुलं काय करतात, कुणाला कुठं नेतात, कुठं काय करतात हे आम्हाला माहिती आहे ना. या सगळ्या गोष्टी जाईल का नाही. अजून गेलो पर्सनल कधीही गेलो नाही आयुष्यात मी. आज तगात तुम्ही बघता इव्हन शशिकांत शिंदेंचं माझं एवढं युद्ध होतं ते पालकमंत्री झाल्यावर. त्यांच्या बंधूंच्यावरच केस झाली. जयकुमार गोरेनं सिंगल शब्दानं कधी वाक्य तोंडातनं काढलं नाही. माझे कट्टर विरोधक प्रभाकर गारगे त्यांच्यावर व्यक्तिगत गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा का दाखल झाला तो तुम्हाला माहिती आहे. कसं नाव रात्री पाठी आलं ते तुम्हाला माहिती आहे. तरी माझा एवढा मोठा विरोधक असताना मी एक शब्द कधी त्यांच्या विरोधात काढला नाही किंवा पोलीस स्टेशनला नाही. त्यांच्या पक्षातली लोक कधी त्यांना भेटायला गेली नसती, पण हा जयकुमार गोरे जेलला जाऊन भेटून आला त्यांना. ही माणुसकी ठेवतो मी, पण माणुसकी सोडून खालच्या पातळीवर जाऊन मी कधी राजकारण केलं नव्हतं. टोकाला कधी गेलो नव्हतं. ठीक आहे, राजकारणात मी लढाया करतो, निवडणुका हरतो जिंकतो हा विषय वेगळा आहे. पण व्यक्तिगत कुणाच्या घरातपर्यंत मी पोचलो नव्हतो. आज ते माझ्या घरापर्यंत पोचले. आता त्याला उत्तर देणार 100%. त्यांच्या घरी कधी घडी जाईल आले लवकरच वेळ येईल. नंबर आहे तुमचा म्हणजे पर्यंत आहे. बघू ना आता मी काय सांगितलं आता तुम्ही सांगितलं काचेचं अभी घरात- बोलेंगे नहीं अभी काचेच्या करेंगे. अभी बोलेंगे नहीं अभी करेंगे. जे बोगस डॉक्टर ह्याच्यातून झाले त्यांच्याकडून काय चुकीचे उपचार होऊन जर माणसं मेली गेली असतील त्याच्यावर काय. आता किती लोक कशी मिळतील त्याची इन्क्वायरी करायला लागेल. पहिला आधी बोगस डॉक्टरचं शोधले पहिले बोगस डॉक्टर तर शोधले. ती शोधल्यानंतर आता त्यात माहिती आहे तुम्हाला, ती माहिती घ्या तुमच्याकडे आणि खास करून तुमच्याकडे ठेवा. काय करतं की ती ठेवा माहिती. मग या सगळ्यांना प्रक्रियेत कधी कुणाला हे करायचं असतं. मी यादी देतोय साहेब 750 लोकांची. 750 लोकांची 25, 30, 35, 40, 50, 60 लाखापर्यंत घेतलेल्या पैशाची फोन नंबर त्याच्यासमोर आहे. जयकुमार गोरे जर खोटं बोलत असला त्याला फोन लावा लागेल. त्याला एवढंच सांगा फक्त की मी मायने कॉलेजचं नवीन मॅनेजमेंट आम्ही आहे आणि आम्ही ज्या ज्या लोकांची देणी होती ती भागवायचं आमचं चालू आहे. तुमचं किती देणं आहे आम्ही भागवायचं. पुन्हा तुमच्या घरी येतील फोन नंबरवरनं. पण ते हां लावा ना तुम्हीच. देतो मी यादी. तुम्हीच लावा. काही अडचण तुम्हाला यादी देतो मी, तुम्हीच लावा. काहीच अडचण नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर ह्या एक एक घटना चालू झाल्या असं वाटत नाही. चल झालं. मी सांगितलं ना की जिल्हा बँकेला ज्यांना त्रास झाला किंवा ज्यांना की त्यांचं म्हणणं होतं की अनेकांचं म्हणणं होतं तुम्ही बसला काय भेटलं काय. जयकुमार गोरे तत्वाशी कधी तडजोड आयुष्यात केली नाही. पण जयकुमार मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही तुम्हाला तेच तुमचं म्हणणं असेल रामराजेंना. मी रामराजेंना भेटलो. मी लपवलं नाही कधी आजपर्यंत. आताही नाही. कुठलीही तडजोड केलेली नाही. हे पुन्हा सांगतो तुम्हाला. जयकुमार गोरेने तडजोड केली असती तर माझे 3 संचालक बँकेत दिसले असते. किती? 3 संचालक माझ्या बँकेत दिसले असते. एका संचालक पदासाठी तुम्हाला माहिती आहे किती संघर्ष करायला लागतो. मला तर 3 अशी मिळत होती. पण मी तडजोड केलेली नाही. ठीक आहे, जेव्हा आमची लढायची पूर्ण क्षमतेनं पॅनल टाकायची लढायची क्षमता होईल आम्ही त्याची पुन्हा पॅनल टाकू. काय अडचण नाही. तुम्ही एक लक्षात घेतलं असेल जयभाऊ आमदार होते मागच्या वेळेस महानगरपालिकेची इलेक्शन लागली की एखादी केस होणार की ते निवडणूक प्रक्रियेतनं बाजूला होतं. ही निवडणूक प्रक्रिया आता पुढे ढकलली नाही तर ही आज जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीचा काळ होता. सेम ती टॅक्ट जयाभाऊ नंतर माझ्यावर वापरायला लागले की निवडणुकीतनं बाहेर ठेवायचं. आता जिल्हा बँक आणि ह्या नसल्या तरी तुम्हाला एक सांगतो. जर आम्ही जिल्हा बँकेला पॅनल टाकला असतं ह्या केसेस त्याच वेळी दाखल झाल्या असत्या. आम्ही जर जिल्हा बँकेला पॅनल टाकलं असतं तर आत्ता जे गुन्हे दादांच्यावर दाखल होत आहेत किंवा माझ्यावर दाखल होत आहेत ते त्यावेळी दाखल झाले असते.
नाही, पण आता हे सोसायटीच्या निवडणुका ज्या झाल्या, सोसायटीच्या तुमच्या इथं बऱ्याच भागात निवडणुका हो, झाल्या. मी त्या प्रक्रियेतनं बाजूला राहावं हाच विषय होता. हा राजकीय बॅकफूट तो झाल्यासारखं नाही ठीक का? आहे हो, बॅकफूट ठीक. मी काय सांगितलं, मैदानात येऊन लढायची क्षमताच नाही आमच्या यांची. निवडणुकीत मी कधी गर्वानं बोलत नाही, हार जीत होत राहते हो, ठीक आहे, एखाद्या निवडणुकीत मी जिंकेन हा विषय वेगळा आहे. पण मैदानात येऊन लढायची क्षमताच नाही यांची. जयकुमार गोरेला असं अडवूच शकत नाही. म्हणून जेवढं काय या प्रक्रियेत अडकून अडवता येईल तेवढाच प्रयत्न करतात, एवढाच विषय आहे. आता खासदारकीचं वेध लागले, आता काय त्यांनी उद्या होतं कुठेही माहिती जावं, त्यांनी मानला आमदारकीला जावं नाही तर खासदारकीला खासदारकीला यावं. उभं राहावं. आम्ही म्हणतो ना, दादा पुढच्या वर्षी पुन्हा खासदारकीला उभा आहे, हाय दम तर उभा राहा. त्यांच्या विरोधात काय राहा ना उभा, आमचं कुठं काय म्हणणं आहे. लढू ना, आपण ती लढाई लढू. आपण त्या लढाईला कधीच कोण म्हटलं नाही काय, आपण ती लढाई कधी लढू. पण ही ह्या बायकी लढाई लढतात नाही, या ज्या आहेत. माझं त्या मी लढू काल नका. कार्यक्रमात एका सांगितलेलं आहे, रामराजे निंबाळकरांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात यावं. बघू काय होईल ते 2024ला. आता तो विषय आहे ना, बरं हे तो विषय आहेच मैदानात. म्हणजे फक्त या सगळ्या प्रक्रिया आता ज्या चाललेल्या आहेत, तुमचं म्हणणं असेल की ह्यांच्या लेवलचं आहे, ह्यांची पात्रता नाही आम्हाला थांबवायची, सोडून द्या विषय. ते बघितले, तुम्ही अनुभव घेतला, मी काय सांगणार नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन बी ह्याच्यात लोक आहेत इन्व्हॉल्व. आता ह्या सगळ्या प्रक्रिया ह्याच्या पलीकडे जाऊन आहेत, काय इथंच आहेत असं नाही विषय. तेव्हा काय नाही, दादाही तयार आहेत कधी लढायला, आम्ही तयार आहे. आम्हाला मैदानातल्या लढाईत हवं आमचं काही म्हणणं नाही, राजकारणातल्या लढाईत आम्हाला हवं आमचं काही म्हणणं नाही. पण असल्या ज्या लढाया लढताय ना, ठीक आहे, मर्दानगीचं लक्ष आहे. आधी सगळे शंका घेतात तुमच्या त्या विषयावर, पुन्हा ही काय पद्धत नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विषय. म्हणजे हे बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.